नमस्कार मंडळी मित्रांनो, नवी मुंबई महानगरपालिका यांच्यामार्फत आरोग्य विभागामध्ये ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आले आहेत. यामध्ये मित्रांनो तुम्हाला कोणतीही एक्झाम न देताच तुमच्या ठिकाणी जाहिरात तुम्हाला ठिकाणी असणार आहेत. या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण जी जाहिरात आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्याचबरोबर हा फॉर्म तुम्ही ऑफलाईनसुद्धा फॉर्म भरायचा आहे, हा सुद्धा कशा पद्धतीने भरला जातो हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. दाबा. आज चढा सुरू करू. वक्राती मित्रांनो, नवी मुंबई महानगरपालिकेच्या मार्फत एकात्मिक आरोग्य कुटुंब कल्याण सोसायटी राष्ट्रीय आरोग्य अभियान यांच्यामार्फत या ठिकाणी जाहिरात असणार आहेत. म्हणजे MUHM यांच्या अंतर्गत या ठिकाणी जाहिरात असणार. त्यामध्ये मित्रांनो तुम्हाला वैद्यकीय अधिकारी पूर्णवेळ, वैद्यकीय अधिकारी अर्धवेळ या पदाकरिता वॉक इंटरव्ह्यू असणार आहेत. त्याचबरोबर स्टाफ नर्स आणि ANM आणि औषध निर्माण यासारखी तुम्हाला पदभरती असणार आहे. यामध्ये पहिली पोस्ट आहे मित्रांनो वैद्यकीय अधिकारी पूर्णवेळ, यासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची MBBS डिग्री, त्याचबरोबर महाराष्ट्र काउन्सिल रजिस्ट्रेशन आणि बॉसलास प्राधान्य. एकूण 10 जागा असणार आहेत. अनुसूचित जाती 1, जमाती 1, BZ 1, IMAW 2, SCBC 1, EWS 1 आणि ओपन 3 जागा तुम्हाला पदभरती असणार. एकूण 60,000 रुपये तुम्हाला पे स्केल महिन्याला मिळणार आहे. पुढची पोस्ट आहे वैद्यकीय अधिकारी अर्धवेळ, यासाठी मित्रांनो तुम्हाला मान्यताप्राप्त विद्यापीठाची MBBS डिग्री लागणार आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र काउन्सिलचे रजिस्ट्रेशन आणि अनुभवसुद्धा लागणार. कोणतीही नियमावली लागू नसणार आहेत. 70 वर्षापर्यंत ह्या दोन्ही पदासाठी तुम्ही अप्लाय करू शकता आणि 30,000 रुपये तुम्हाला पे स्केल एका महिन्याचं असणार. पुढची पोस्ट आहे स्टाफ नर्स स्त्री, ह्यासाठी मिळतात तुम्हाला आणि पुरुष ह्यासाठी मिळतात तुम्हाला 12वी बरोबर जनरल नर्सिंग मिडवायफरी डिप्लोमा किंवा BSc नर्सिंग आणि महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल रजिस्ट्रेशन लागणार आहे. त्याचबरोबर लेडीजसाठी एकूण 6 जागा असणार आहेत. त्यापैकी IMAW 2, SCBC 3 आणि EWS 1 जागा आणि पुरुषांसाठी 1 जागा 20 जागाला असणार. ह्यासाठी 18 ते 38 वर्षे तुम्ही अप्लाय करू शकता. त्याचबरोबर कास्टमध्ये असलं तर 43 वर्ष तुम्ही अप्लाय करू शकता. त्यासाठी 20,000 रुपये पे स्केल असणार आहे. पुढचा ANM, यासाठी 10वी आणि ANM कोर्स आणि महाराष्ट्र काउन्सिल रजिस्ट्रेशन लागणार आहे. यासाठी एकूण 10 जागा, BZ साठी 2 जागा, SCBC 6 जागा आणि EWS 2 जागा तुम्हाला पदभरती असतात. यासाठी ओपनचं वय 18 ते 38 वर्षे, कास्टसाठी 43 वर्ष तुम्ही अप्लाय करू शकता. पे स्केल असणार 18,000 रुपये पे स्केल असणार. पुढची पोस्ट औषध निर्माता, यासाठी तुम्हाला 12वी बरोबर D फार्मा किंवा B फार्मा लागणार आहे आणि महाराष्ट्र काउन्सिल रजिस्ट्रेशन लागणार आहे. एकूण 3 जागा असणार आहेत. SCBC साठी 2 आणि EWS साठी 1 जागा असणार. यासाठी ओपनचं वय 18 ते 38 वर्ष, कास्टमध्ये असल्यावर 43 वर्ष तुम्ही अप्लाय करू शकता आणि तुम्हाला 17,000 रुपये पे स्केल लागणार आहे. त्याचबरोबर काही महत्त्वाच्या सूचना व माहितीसुद्धा आहेत. त्याचबरोबर ह्या सगळ्या डिटेल्स तुम्हाला nmmc.go.in या वेबसाईटवर तुम्हाला संपूर्ण या ठिकाणी फॉर्म आणि माहिती पाहायला मिळणार. यामध्ये मित्र तुम्हाला ही पदभरती या ठिकाणी उपरोक्त 6 महिन्यांच्या कालावधीसाठी असणार आहे. त्यानंतर तुमच्या ठिकाणी जी पदभरती आहे ती तुम्ही वाढवू शकता. यामध्ये उमेदवारांनी नमूद केलेल्या अर्जामध्ये कालावधीमध्ये अर्ज करायचा आहे. वैद्यकीय अधिकारी पूर्णवेळ व वैद्यकीय अधिकारी अर्धवेळ यासाठी मित्र तुम्हाला 10/9/2025 रोजी थेट मुलाखत असणार आहेत. मूळ कागदपत्राची छाननी करण्यात त्या दिवशीच येणार आहेत. त्याचबरोबर स्टाफ नर्स, ANM औषध निर्माण यासाठी मित्रांनो पूर्ण भरलेला हा अर्ज म्हणजे मुद्दा क्रमांक 5 नुसार तुम्हाला ठिकाणी कागदपत्रे आरोग्य विभाग 3रा मजला नमपा मुख्यालय प्लॉट नंबर 1 से 15 A किल्ले गावठण जवळ CBD बेलापूर नवी मुंबई 400614 ह्या वेळेत तुम्हाला ठिकाणी पाठवायचा आहे. यामध्ये वयोमर्यादा असणार. वयोमर्यादा मित्र तुम्हाला 25 एप्रिल 2016 नुसार तुमचं ओपनसाठी 38 वर्षे, कास्टसाठी 43 तुम्ही अप्लाय करायचं आहे. यामध्ये म्हणजे अर्ज भरण्यासाठी काही सूचनासुद्धा आहेत. यामध्ये उमेदवारांना स्वतःचे नाव पूर्णमध्ये SSC प्रमाण जोडायचे आहेत. माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र जोडायचे ज्यामध्ये जन्माची तारीख असणार. यामध्ये जाहिरात प्रसिद्ध झाल्या की तुम्हाला किती वर्ष झालं ते लिहायचं आहे. जेंडर लिहायचं आहे. महिलांचं नावामध्ये बदल असेल गॅझेट जोडायचं आहे. डोम असेल. कास्टमध्ये असेल कास्ट सर्टिफिकेट नॉन क्रिमिनल जोडायचे आहे. त्याचबरोबर EWS किंवा जे काय आरक्षण असलं त्याचं माहिती तुम्हाला जोडायची. त्यामध्ये शैक्षणिक संपूर्ण माहिती तुम्हाला भरायची आहे. त्यामध्ये एकूण गुण, मिळालेले गुण, प्राप्त गुण, त्याचबरोबर महाराष्ट्र काउन्सिल रजिस्ट्रेशन, त्याचबरोबर अनुभव असल्यास संपूर्ण माहिती तुम्हाला ठिकाणी भरायची. त्याचबरोबर MSIT लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र फोटोसुद्धा तुम्हाला ठिकाणी जोडायचा आहे. त्याचबरोबर हा फॉर्म मिळतात तुम्हाला 26/8/2025 पासून ते 11/9/2025 पर्यंत तुम्हाला ठिकाणी कार्यान्वितसुद्धा पाठवायचा आहे. यामध्ये तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट जोडायचे आहेत. यामध्ये 10वीचे प्रमाणपत्र, गुणपत्र,
शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र, काउन्सिल रजिस्ट्रेशन, शासकीय निमशासकीय कामगार म्हणजे कामाचा अनुभव, राखीव पुरवठ्यातील जात प्रमाणपत्र, डोमासेल, नॉन क्रिमिनल, आधार कार्ड, पॅन कार्ड, सध्याचा फोटो, अर्जदार मॅरिड असले तर त्याचं गॅझेट, लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र आणि फौजदार गुन्हा नसलेबाबत हमीपत्र. तर मग तो आता फॉर्म तुम्ही कशा पद्धतीने तुम्ही भरायचा आहे, यामध्ये उजव्या साईडला फोटो चिटकवायचा आहे, तुम्ही कोणत्या पदासाठी अर्ज केला ते लिहायचं आहे. त्याचबरोबर संपूर्ण हा फॉर्म मराठीमधून तुम्हाला ठिकाणी भरायचा आहे. यामध्ये तुम्हाला आडनाव प्रथम असं संपूर्ण नाव लिहायचं आहे, पत्रव्यवहाराचा पिनकोड सहित पत्ता लिहायचा आहे, मोबाईल नंबर 2 लिहा, जन्मतारीख लिहायची आहे आणि या दिवशी तुमचं वय किती झालं ते लिहायचं आहे, राष्ट्रीयत्व भारतीय लिहायचं आहे, अनमॅरिड मॅरिड लिह काय असलं लिहायचं आहे. त्याचबरोबर अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असं यस करा, टिक मार्क करा. अर्जदार जात प्रमाणपत्र आहे का, यस करा आणि जातीचं नाव लिहायचं आहे. ईमेल आय डी एक वैध मेल आय डी लिहायचं आहे. तुम्ही कोणत्या आरक्षणामधून तुम्ही अर्ज भरू अशी टिक मार्क तुम्हाला करायचे. त्याचबरोबर शैक्षणिक अर्थ लिहायचे. शैक्षणिक अर्थामध्ये पात्र उमेदवारांनी उत्तीर्ण परीक्षा, मंडळाचे नाव, वर्ष, अंतिम गुण, एकूण गुण आणि टक्केवारी लिहायचे. त्याचबरोबर संबंधित अनुभवसुद्धा लिहायचा आहे, संस्थेचे नाव लिहायचं आहे, संस्थेचे प्रकारमध्ये शासकीय निमशासकीय काय असलं ते, कधीपासून कधीपर्यंत काम केलं ते, एकूण वर्षी तुम्हाला लिहायचं. त्याचबरोबर अवगत भाषा बोलणे, या ठिकाणी लेखणी, वाचणे, हिंदी मराठी काय येते ते लिहायचे. त्याचबरोबर तुमच्यावरती कुठला गुन्हा वगैरे लिहायचा आहे तसा तपशील लिहायचा. त्याचबरोबर तुम्ही कोणकोणते डॉक्युमेंट्स जोडले आहेत, 1 नंबरला डॉक्युमेंट, 2, 3, 4 जे डॉक्युमेंट्स जोडले आहेत ते लिहायचे आहे. त्याचबरोबर ठिकाण नाव लिहायचे आणि स्वाक्षरी करायची. त्याचबरोबर एक प्रमाणपत्रसुद्धा जोडायचे आहे. यामध्ये मी श्रीमती तुमचं नाव लिहायचं आहे, वडिलांचे नाव, पती पत्नी, राहणार, तुम्ही कोणत्या पदासाठी अर्ज केला ते, तुम्हाला हयात मुलांची संख्या लिहायची, नसल्यास 0 करा, असल्यास तारीखसुद्धा टाकायची. त्याचबरोबर ठिकाण लिहायचं आहे, दिनांक लिहायचे, सही आणि करायची आहे. त्याचबरोबर एक फौजदारी गुन्हा नसलेबाबत हमीपत्रसुद्धा जोडायचे आहेत. यामध्ये मी श्रीमती तुमचं नाव लिहायचं आहे, वयवर्ष लिहायचं आहे, सध्या राहणार, तुमचं ॲड्रेस लिहायचा आहे, तुम्ही कधीपासून ह्या पत्त्यावर राहता म्हणजे जन्मापासून राहता कधीपासून राहता ते लिहायचं आहे आणि तुमची सही करायची आहे. ओके, तर तुम्ही अशा पद्धतीने तुम्ही फॉर्म भरू शकता. व्हिडिओ कसं लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.